आपण थेट जातोय कोल्हापुरातल्या या दृश्यांकडे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं कोल्हापूरमध्ये अत्यंत उत्साही असं वातावरण पाहायला मिळतंय। केवळ दोनच ध्वनी सध्या निनादताना आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि या सगळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं सध्या शिवजयंतीच्या या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर सहभागी झालेले पाहायला मिळतात। पालखी सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय। अशा प्रकारे आज महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये गावांमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विविध ठिकाणी कार्यक्रम, व्याख्यानं, त्याचप्रमाणे पोवाडे असं आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। सामाजिक उपक्रमांचं आयोजन अनेक ठिकाणी केलेलं पाहायला मिळणार आहे। तर हा केवळ एक उत्सव नाहीये, एक केवळ सण नाहीये, तर स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारा आजचा हा दिवस आहे। म्हणूनच याचं एवढ्या मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे। कोल्हापूरमध्ये अत्यंत पारंपरिक पद्धतीनं छत्रपती शिवरायांचं आता पूजन, अभिषेक या मूर्तीला होणार आहे आणि ताशाच्या गजरामध्ये सुंदर अशी महाराजांची एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत सुबक रेखीव अशी धातूमधली ही छत्रपती शिवरायांची मूर्ती, तिला गंध, तिलक, अक्षत आणि पुष्पहार घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अशा प्रकारे अत्यंत उत्सवी वातावरणामध्ये छत्रपती शिवरायांच्या या मूर्तीला आता अभिषेक आणि दिवसभर अभिवादन करण्यात येईल। आजचा दिवस हा महाराष्ट्र राज्यामध्ये केवळ एक उत्सव नव्हे तर सण म्हणून साजरा केला जातो आणि शिवजयंतीचा आजचा हा दिवस म्हणजे अत्यंत प्रेरक, प्रेरणा देणारा आजचा दिवस पिढ्यानपिढ्या छत्रपती शिवरायांची महती अशीच वाढत राहो अशीच खरं तर सगळेच जण इच्छा करतात आणि त्या दृष्टीनं आजचा हा दिवस, हा सण साजरा केला जातो। स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाची गाथा आणि प्रेरणा जागवणाराचा आजचा हा दिवस। कोल्हापुरातून शिवजयंतीचा हा थेट सोहळा, एक्सक्लुसिव्ह दृश्य कोल्हापुरातून आपण ही पाहतोय। महाराजांचा अत्यंत सुबक रेखीव असा हा धातूमधला पुतळा, धातूची मूर्ती आपण पाहतोय। वाजत गाजत या मूर्तीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। छत्रपती शिवरायांचं हे मंदिर आणि या ठिकाणी आता असंख्य भाविक दिवसभर महाराजांना अभिवादन करण्यासाठी येतील। तर कोल्हापुरातून आपण ही थेट दृश्य पाहतोय। आज विविध शहरांमध्ये अशा प्रकारे शिवजयंतीचा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे। विविध ठिकाणी व्याख्यानं, त्याचप्रमाणे या व्याख्यानांच्या माध्यमातून शिवरायांचे वेगवेगळे गुण, त्यांचे प्रताप, संपूर्ण कारकीर्द अशी सगळ्या आठवणी जागवण्याचा आजचा कार्यक्रम असणार आहे आणि ही व्याख्यानांचं आयोजन वेगवेगळ्या शहरांमध्ये केलं जाईल। पोवाडे ऐकवले जातील महाराजांचे। अशा प्रकारे आज दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा संपूर्ण घोषणांनी परिसर हा दुमदुमलेला आपल्याला पाहायला मिळतोय। महाराजांची गीतं
गायली जातात, गुणगान गायलं जात आहे आणि आज संपूर्ण दिवसभर अशा प्रकारे देशभरामध्ये शिवजयंतीचा हा उत्साह, महाराजांचा पराक्रम हा आठवला जाईल. आपल्या पराक्रमानं दाही दिशा उजळून टाकणाऱ्या आणि भारतभूमीचं सौभाग्य ठरलेल्या महापराक्रमी शिवसूर्याचा आजचा जन्म